नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी मधील प्रथम प्रकरण किंवा धडा भौमितिक रचना विभाग पहिला याला आजपासून सुरुवात करणार आहोत या प्रकरणाला अभ्यासण्यासाठी. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता या विद्यार्थी मित्रांनो, भौमितिक रचना म्हटल्यावरच भूमिती या विषयातली आपण माहिती घेणार आहोत, हे तुमच्या लक्षातच आलं असेल. तर आता आपण थोडंसं आठवूयात की मागील इयत्तेत म्हणजे 6वीमध्ये आपण काय शिकलेलो आहोत. तर त्यामध्ये आपण रेषा, रेषाखंड, कोन, कोन दुभाजक इत्यादींचा अभ्यास केलेला आहे. कोनाचे माप अंशामध्ये मोजलेलं आहे, ते कसं मोजतात ते बघितलेलं आहे. तर कोन ABCचे माप 40 अंश असेल तर ती माहिती आपण माप कोन ABC बरोबर 40 अंश अशी लिहितो, हे तुम्ही शिकलेला आहात. त्यानंतर कोन दुभाजक. आता इथे तुम्हाला एक त्रिकोण दिसत आहे, एक कोन दिसत आहे ABC. आता त्याचे जे कोन दुभाजक आहेत, त्या कोन दुभाजकामुळे काय झालेत, कोनाचे 2 समान भाग झालेले आहेत. आणि किरण BM जो आहे तो काय करतो, ह्या कोनाचे 2 समान भाग करतो. म्हणजे तो काय आहे, BM हा कोन ABCचा दुभाजक आहे. आता इथे रेषाखंडाचा लंब दुभाजक. तर इथे रेषाखंड काय दिसतोय आपल्याला, PS आहे. त्याचं माप आपल्याला तिथे त्यांनी 4 सेंटीमीटर सांगितलेलं आहे आणि ते आपल्याला करून बघायला कृती सांगितलेली आहे. तर 4 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड PS काढा व त्याचा लंब दुभाजक काढा. त्याला रेषा CD हे नाव द्या. हे इथे आपण त्याला लंब दुभाजक काढला CD. तो काय करतोय, तो लंब दुभाजक ह्या M या बिंदूमध्ये ह्या PS या रेषाखंडाला काय करतोय, दुभागतोय. म्हणजे 2 समान भाग करतोय. मग रेषा CDचा लंब दुभाजक आहे का हे पडताळण्यासाठी काय कराल, तर मापकोन CMS बरोबर किती अंश असला पाहिजे म्हणजे हा लंब दुभाजक आहे असं लक्षात येईल. तर इथे आपल्या स्पष्ट लक्षात येते की CMS हा काय आहे, काटकोन आहे. म्हणजेच या M कोनाचं माप किती आहे, 90 अंश आहे. आपण ते इथे लिहूयात. म्हणजे मापकोन CMS किती आहे, 90 अंश आहे. मग आता लेंथ ऑफ PM बरोबर लेंथ ऑफ SM आहे का, तर आहे. कारण काय होतं, या लंब दुभाजकामुळे काय होतंय, या PS या रेषाखंडाचे 2 समान भागामध्ये हा CD जो लंब दुभाजक आहे त्याचं विभाजन करतोय. म्हणून हा PM बरोबर लेंथ ऑफ PM बरोबर लेंथ ऑफ SM आहे, हे आपण म्हणू शकतो. आता त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म. आता इथे त्रिकोण दिसतोय आपल्याला PQR. आता त्याची कृती काय आहे ती बघूयात आपण. त्रिकोण PQR हा कोणताही त्रिकोण काढा. कंपासच्या साहाय्याने त्रिकोणाचे 3ही कोन दुभागा. दुभाजक पुरेसे मोठे नसल्यास ते वाढवून एकमेकांना छेदतील असे पहा. हे 3ही कोन दुभाजक एकाच बिंदूतून जातात, म्हणजेच ते एकसंपाती आहेत. इथे तुम्हाला दिसते. त्या बिंदूला I हे नाव द्या. इथे नाव दिले I. त्रिकोणात I पासून त्रिकोणाच्या बाजू PQ, QR आणि PR वर अनुक्रमे IA, IB, IC हे लंब टाका. हे बघा, हे टाकलेले तिथे. या 3ही लंबांची लांबी मोजा. काय दिसते, IA बरोबर IB बरोबर IC याचा अनुभव घ्या. त्रिकोणाच्या बाजूंच्या लंब दुभाजकांचा गुणधर्म. आता इथे कृती बघा काय करायची आपल्याला. पट्टीच्या साहाय्याने एक लघुकोन त्रिकोण काढा व एक विशालकोन त्रिकोण काढा. प्रत्येक त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक काढा. प्रत्येक त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक एक संपाती आहेत हे अनुभवा. त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक ज्या बिंदूत मिळतात त्या बिंदूला C नाव द्या. C बिंदूपासून त्रिकोणाच्या शिरोबिंदूपर्यंतची अंतरे मोजा. काय दिसते, CX बरोबर CY बरोबर CZ हे अनुभवा. लंब दुभाजकांचा संपात बिंदू कोठे आहे याचे निरीक्षण करा. इथे बघा, अधिक माहितीसाठी त्रिकोणाचे कोन दुभाजक एक संपाती असतात. त्यांच्या संपात बिंदूस अंतर्मध्य म्हणतात. तो I या अक्षराने दाखवला आहे.
आणि त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एकसंपाती असतात. त्यांच्या संपात बिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र म्हणतात. तो सी या अक्षराने दर्शवला आहे, जे इथे आपल्याला आकृतीमध्ये दिसते, जे दोन्ही कृतीमध्ये पण आपण अभ्यासलेलं आहे.